जय शिवराय मित्रांनो, आजचा जो काही अंदाज आहे 12 मेचा तो वीट भट्टी उत्पादकासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। हळदीचे बेड पाडणारा शेतकरी किंवा इतर कुठल्याही कामासाठी वेग असणारा शेतकरी यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे। म्हणजे जवळपास वीट भट्टी उत्पादकांना विनंती आहे 22 आणि 23 पासून वातावरण जे आहे, जसं मागच्या 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की हा जो काही शेवटचा आठवडा आहे यामध्ये वातावरण 8 दिवस लगातार राहण्याची शक्यता आहे। रोहिणी नक्षत्रामध्ये या वातावरणाचा प्रभाव जास्त पडल्यामुळे मृग नक्षत्रातला पाऊस लांबणीवरही पडू शकतो आणि याचंच विश्लेषण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पहा। जिल्ह्यांची माहिती आणि तालुक्यांचा देखील संदर्भ याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण लावणार आहोत। आणि त्या अगोदर आजच्या 12 मेला लोणार येथे शिवणी पिसा या गावामध्ये संध्याकाळी 7 वाजता आपण तिथे लग्न निमित्ताने येत आहोत। लोणारमध्ये 5:30 किंवा 6 वाजता येणार आहोत। ठीक आहे, ज्यांना कुठे तिथे भेटायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही माहिती देऊ शकता, तिथे आपण वेळ सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करूयात। हे पहा, अरबी समुद्रामध्ये उष्णतेमुळे अनेक ठिकाणी पाहायला आपण तर दक्षिण महाराष्ट्राचं जे काही वातावरण आहे ह्या 2-3 दिवसात तर बिघडतंय, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे अरबी समुद्रामध्ये मोठं लो प्रेशर बनते आणि त्याचा पूर्ण ट्रॅक जो आहे तो विदर्भ आणि मराठवाड्यासाठी पोषक असा राहणार आहे। आंतर मशागती पेरणीपूर्वी मशागतीला याच्यामध्ये फायदा देखील होऊ शकतो आणि अनेक शेतकऱ्यांना जसं बेड पाडण्यामध्ये अडचणी येतात त्यामध्ये तो देखील थोडं अडचणीचा काळ देखील राहू शकतो। आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या पावसामुळे तुम्हाला जे नियोजन करता येईल त्या पद्धतीचं आहे आणि ही सुद्धा माहिती आपण 15 तारखेला आणखी विश्लेषण आपल्या ऍप्लिकेशनमध्ये सांगणार आहोत। तर बघा, या 14 पासून ते 22 पर्यंत हा पाऊस जसा मागच्या 5-6 मेला घडलाय अशा पद्धतीचा आहे। मोठी व्याप्ती नाहीये, आभाळ त्या पद्धतीचा आहे। पण जसं की अनेक शेतकरी आता बघतोय आपण पाण्यामुळे काही पिकं मोडण्याच्या तयारीत असतात, जसं की ऊस असेल, मोसंबी असेल, तर तुम्हाला फक्त पाण्यामुळे मोडायचं असेल तर फक्त 7-8 दिवस थांबू शकता 20 तारखेपर्यंत। तुम्हाला 20 तारखेपासून पुढे तो बदल झालेला दिसेल आणि चक्क 22-23 नंतर हा पाऊस मोठ्या स्वरूपाचा वाढू शकतो। व्याप्तीचा विषय जर आपण बघितला तर सध्या जो 14 आणि 15ला पावसाळी सांगितला तो पावसाळी नाहीये, तो स्थानिक लेवलचा आहे। पण जो काही 22-23 नंतर घडणार आहे, जो 24 तारखेला 40 तारखेला अनेक ठिकाणी व्याप्ती त्याची वाढते, 25 पासून ते अनेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात व्याप्ती वाढते, म्हणजे तो आठवडा रोहिणी नक्षत्राला गेल्या वर्षीचं स्वरूप आणू शकतो। गेल्या वर्षी जसं 2025च्या मे मध्ये घडलंय, बरेच दिवस घडले, पण हे काही मोजके दिवस का होईना ते घडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे राहू शकतात। नांदेडचा समावेश आहे, लातूरचा आहे, धाराशिव पर्यंतची मजल बऱ्यापैकी पाहायला मिळते। जालना आणि बीड याचे अनेक भाग असे आहेत ते 1 नंबरला राहतील। मंठा वगैरे, जिंतूर पट्टे, परभणी परिसर देखील आहे। हिंगोलीकरांना किंवा यवतमाळकरांना देखील याच्यामध्ये दिलासा आणखी मिळू शकतो। वाशिमचा जो नंबर याच्यामध्ये आहे। बुलढाणाचे काही भाग तो कमी अधिक प्रमाणात घेईल, पण आहे त्याच्यामध्ये लोणार असेल, येळगाव असेल, असे अनेक परिसर त्याच्यामध्ये समाविष्ट राहतात। तर विषय असा येतोय की ज्यावेळेस हा पाऊस मोठ्या प्रमाणात आगमन करतोय, खानदेशच्या बाबतीत हा जास्त मॉडेलनुसार आहे, पण आता बघा वारे सुद्धा अडथळे देऊ शकतात, त्यामुळे त्या भागातली व्याप्ती आपण हिशोबाने सांगतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाऱ्यामुळे तो पाऊस डायव्हर्ट होऊन खाली विदर्भ मराठवाड्याला, ज्या अर्थी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त सांगितला जातोय त्या अर्थी त्याचा विरुद्ध मराठवाड्याचा आणि विदर्भाचा कमी राहतोय। पण यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचा पाऊस थोडा हिशोबाने आहे तिथे, पण मराठवाड्याचा आणि विदर्भाचा हा फायदा होऊ शकतो। मग वीट भट्टी उत्पादकांना याच्यामध्ये एक कंडिशन अशी आहे की तुमचं प्रोडक्शन जे आहे चालू ते 22 तारखेपर्यंत चांगल्या पद्धतीने चालू शकतं, पण नियोजन तुम्हाला आवर्त घ्यावं लागणार आहे 20 आणि 22च्या दरम्यानमध्ये। त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला कामे करता येणार नाही, पसारा पांगता येणार नाहीये। असं मोठं वातावरण महाराष्ट्रामध्ये लो प्रेशरमुळे बनतंय आणि ह्या ज्या काय उष्णतेचा आणि टेम्परेचरचा आणि ह्या गरमीचा जो काही लेवल हद्दपार झाली ह्या 2-3 महिन्यामध्ये, ती त्याच काळामध्ये थोडी क्षम होऊ शकते, थोडी म्हणण्यापेक्षा आणखी खूप कमी होऊ शकते। हा एक दिलासाही म्हणू शकतो आपण। आणि अनेक शेतकऱ्यांच्या मशागती बाकी राहिल्यात, तुम्हाला ह्या 8-10 दिवसाचा वेळ आहे, त्यामध्ये ते कामे आटपून घेऊ शकता। सध्या जर आपण पाहिलं जे स्थानिक लेवलला 5-6 मेला जसं घडले होतं त्या पद्धतीचं वातावरण हे 14-15 पासून स्टार्टअप होते आणि परत 1-2 दिवस झालं की लगेच वाऱ्यामुळे तो कमी पण होते 17-18-19ला, परत 22-22ला परत स्थानिक लेवलचं वाढतंय आणि त्याचबरोबर ह्या दोन्ही टप्प्यांमधनं एक मोठं लेअर जे आहे ती 23-24 पासून ऍक्टिव्ह होते। काही ठिकाणी 22ला स्टार्टअप करेन, कारण की निसर्गाचं असं असतं एक दिवस मागे पुढे अशा स्वरूपाचं। आता सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मान्सून बाबत। महाराष्ट्रामध्ये मान्सून तर पहिले दुष्काळ सांगितलं होता, पण आता ते सुद्धा बदललेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी मान्सून सुपर फास्ट सांगितलाय। तर याचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस रोहिणी नक्षत्रामध्ये मान्सून लवकर आणि चांगला पडलेला आहे
तर त्या वेळेस मान्सून तितक्याच पद्धतीनं तो तोंडावर पण आदळलेला आहे. म्हणजे चक्रीवादळाचे आगमन, लो प्रेशरचं क्षमावणं किंवा कोकण किनारपट्टी पुरताच मर्यादित पडणं, महाराष्ट्रामध्ये नुसते थंड वारे सोडणं, ही घटना ह्या वर्षी पेरणीच्या अडथळ्याला बाधक ठरू शकते. पाऊस कमी नाहीये, पण पेरणीला आपण काय करतो, अनेक शेतकरी धुरळ पेरण्या करतो, त्यासाठी हे बाधक ठरू शकतं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विनंती आहे, ऍप्लिकेशन शिवाय तुम्हाला तिथे धुरळ पेरणीचं आणि त्याशिवाय नियोजन सांगता येणार नाही सोशल मीडियावरती. आता महत्वाचं, ह्या वर्षी पेरणीच्या वेळेस महाराष्ट्राच्या 4ही विभागाचे 4 डबे पडणार आहेत. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र काही दिवसासाठी थोडा पेरणीच्या बाबतीत मागे राहू शकतो. त्यानंतर मराठवाड्याच्या, विदर्भाच्याही अनेक भागांमध्ये पेरण्या थोड्या लवकर होण्याचा अंदाज आहे. हा शेवटचा जो काही टप्पा आहे, जो आपण रोहिणी नक्षत्राला पाऊस म्हणतो, या पाण्यावरती सुद्धा अनेक ठिकाणी या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुखरूप पार पडतील. कारण की ह्याची ओल, याचा पाण्यातील आर्द्रतेचा प्रमाण आणि पुढचा बारीक पेंडवालता जरी पडला तर त्याचा आधार हा चांगला मिळतो. मग ते भाग कोणते आहेत ते आपण 15 तारखेला ऍप्लिकेशन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर परिस्थिती अशी आहे की पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पाऊस थोडा अति जास्त होण्याचाही अंदाज आहे, पण त्यामध्ये असमान वितरण, म्हणजे 10-5 तालुके चांगले, 10-5 तालुके कमी, काही गावखेडे कमी कमी जास्त, याच्यामध्ये मेंटेन अशी लेवल 16 आणि 15 जूनला राहू शकते. मग त्यामुळे ही फायदा देखील काही ना जास्त तर काही ना कमी, पण त्यावेळेसही आपण आपला पिनकोड टाकून, पोस्टाचा कोड टाकून तिथे देखील डिटेल काढण्यामध्ये यश येऊ शकतं. म्हणजे एवढ्या पद्धतीने नियोजन आहे. पण ज्या वेळेस रोहिणी नक्षत्रामध्ये पाऊस पडलेला असतो त्या वेळेस रोहिणी मृग नक्षत्राचा पाऊस हा आवर्जून लांबलेला असतो. मान्सून ह्या महिन्यामध्ये फास्ट दाखवला जातो मॉडेलनुसार, प्रत्येक वेळेस ही घाणं आहेच, पण दरवर्षी आपण पाहतोय की पेरण्याच्या वेळेस मान्सून गायब होतो. ती पद्धत यंदा आहे, थोडं सतर्क राहा. माझ्या एका अंदाजाने मी काही संपत नाही, मी काही मागे पुढे किंवा मी हरत नाही, हे बाकी तुम्हाला माहिती आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट जे फक्त वाट बघत होते की हा मागे मी 10-11 तारखेला थोडासा माझा अंदाज चुकला आहे, मी मान्य करतोय, पण फक्त तेवढ्याच चुकीची वाट बघत होते. पण अनेक लोक काय करतात की एखाद्या सगळ्या तारखा सांगून टाकायच्यात, कोणत्यातरी एखाद्या तारखेला पडेल, एखाद्या जिल्ह्याला नाव घ्यायचं, एखाद्या विभागाचं नाव घ्यायचं. पण माझी ती पद्धत नाही, बारकाईने सगळ्या गोष्टी लक्षात होते. बाकी ठीक आहे, आपण त्या लोकांकडे आता कालच शेवटचा रिप्लाय देऊन टाकलाय. बाकी तुम्ही समजदार आहात. फक्त पेरणीच्या वेळेस जे काय आपण ते नियोजन फक्त ऍप्लिकेशनवरती आपण टाकलेलं आहे आणि सोशल मीडियावरती तुमचे अंदाज काही बंद करत नाहीये. तो शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला जो आवडतो त्या पद्धतीने ते आपण इथून पुढे टाकत राहूयात. बाकी विनंती अशी आहे की आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की जवळपास या वर्षीचा मान्सून हा ठीकठाक आहे, चांगला आहे. ते निर्णय तर आपला ठामच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 10% फक्त कमी आहे. टेम्परेचरमुळे परतीच्या पावसामध्येही चांगली वाढ होऊ शकते. अनेक जणांच्या असे फोन आले की सर आमचं रान चिबळामध्ये आहे, गेल्या वर्षी हळद पुराने वाहून गेली, अमुक झालंय. तर काही निर्णय बदलू नका. उलट ह्या वर्षी पुराचं प्रमाण जरी असलं तर गेल्या वर्षी इतकी घासाघासी नाहीये आणि थोडीफार आहे अनेक भागांमध्ये, ते ऍप्लिकेशनमध्ये सांगूयात, पण एवढा इफेक्ट नाहीये जो तुम्हाला धाक वाटतो त्या गोष्टीचा. तर जय शिवराय, धन्यवाद.